टाकायला लागेल। हे 1 लिटर दूध असल्यामुळे आपल्याला 4 ते 5 चमचे तरी व्हिनेगर टाकावं लागेल। व्यवस्थित झालंय, परफेक्ट झालंय आणि याला 10 मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याला गाळणीतनं गाळून घेणार आहोत। व्हिनेगरचा थोडासा आंबटपणा याच्यामध्ये आलेला असतो, त्यामुळे ह्याला पाण्याखाली धावत्या 1 मिनिटासाठी किंवा अगदी 30 सेकंडसाठी आपल्याला धुवणं गरजेचं असतं। थंडीमध्ये इडलीचं पीठ फुगवायचंय, लवकर डोशाचं पीठ फुगवायचंय, तर त्याच्यासाठी हे पाणी खूप बेस्ट आहे। त्या हे पाणी टाकून देऊ नका। इथे मी मिक्सरच्या भांड्यात सगळं काढून घेतलंय आणि यातलंच थोडंसं पाणी मी 2 चमचे याला घालणार आहे, जेणेकरून याची पेस्ट अगदी स्मूथ होईल। जोपर्यंत त्याचं टेक्स्चर आपल्याला स्मूथ दिसत नाहीये तोपर्यंत आपण ह्याला थोडं फिरवायचंय मिक्सरमधनं। वाव, आपली जी पेस्ट आहे ती स्मूथ वाटली गेलेली आहे। तुम्हाला मी ते चमच्याने दाखवते आहे। अगदी मलईच्या गोळ्याप्रमाणे आपल्याला हे दिसते। आपलं जे चीज आहे, क्रीम चीज, ते तयार आहे। त्यात थोडं चिमूटभर आपण मीठ घालणार आहोत। छान एकजीव करून घ्यायचंय। फ्रॉस्टिंग बनवायचंय क्रीम चीजचं रेड वेल्वेटसाठी। त्यामध्ये कुठेही बर्फाचा असा गोळा नाहीये, पण क्रीम आपलं जे आहे ते थंडगार आहे आणि त्याला असंच फेटायचंय। इलेक्ट्रिक हँड ब्लेंडर आहे, त्याने मी त्याला फेटणार आहे। सुरुवातीला आपण स्लो स्पीड मध्ये फेटायचंय, नंतर आपण त्याचा स्पीड वाढवायचा आहे। आपण ही 1/4 पेक्षा पण थोडी कमी पावडर शुगर घालणार आहोत। ते मी आता जे आपण क्रीम चीज बनवून घेतलं होतं ते घालणार आहे। ही 1 टीस्पून क्लिअर व्हॅनिला इसेन्स घालते। हा ट्रान्सपरंट इसेन्स असतो। हा आपल्या नेहमीच्या इसेन्स प्रमाणे डार्क कलरचा नसतो। क्रीम आहे ते छान व्यवस्थित स्मूथ फेटलं गेलंय। मी याला आता रिफ्रिजरेट करणार आहे आणि मग आपण आपला केक बनवायला घ्यायचंय। पण इथे रेड वेल्वेट केकचं प्रीमिक्स घरच्या घरी कसं बनवायचं ते बघणार आहोत। ऍक्च्युली आपण जसं मार्केटमधनं केक आणतो तसाच अगदी परफेक्ट केक होतो जेव्हा आपण घरच्या घरी प्रीमिक्स बनवतो तेव्हा। मैदा घेतलाय, यात आपण ही पावडर शुगर मिक्स करायची आहे। याचं जे प्रमाण आहे ते सगळं मी ते तुम्हाला दिलेलं आहे। तरी मिक्सर ग्राइंडर मध्ये चर्न करून घ्यायचंय, कारण सिट्रिक ऍसिड, साखर ह्याच्यामध्ये कधी कधी ग्रॅन्युअल्स असतात। आपण हे प्रीमिक्स जे केलंय ते वाटून झालेलं आहे। प्रीमिक्स मध्ये बरेच वेळा पावडर रेड कलर वापरला जातो, पण मी हा जेल कलर वापरते। मी पावडर कलर आणत नाही घरी। तुम्हाला पावडर कलर या अशा ब्रँडचे लोकल पावडर कलर मिळू शकतात, तुम्ही तेही वापरू शकता। ते स्वस्तही असतात आणि चांगल्या ब्रँडचे घेतले तर ते चांगलेही असतात। इथे व्हॅनिला पावडरही वापरली जाते प्रीमिक्स मध्ये, पण माझ्याकडे व्हॅनिलाचा क्लिअर इसेन्स असल्यामुळे मी तो वापरते आहे। ब्लेंडरमधनं वाटून घेतलेलं आहे ते गाळणीने आपण चाळून घ्यायचंय। मी इथे 1 कप प्रीमिक्स घेतलेलं आहे जे आपण बनवलं होतं ते। त्यात मी 1/4 कप ऑइल घालणार आहे आणि आपण पाणी घालायचंय। आधी आपण 1/4 कपच पाणी घालायचं, जास्त घालायचं नाहीये। यामध्ये मी हा रेड कलर जो मी दाखवला होता मगाशी तुम्हाला तो घालणार आहे आणि हे छान आपण मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित। तुम्ही इथे पाहू शकता मस्त असं आपल्या बॅटरची रिबन कन्सिस्टन्सी झालेली आहे। ठीक गुठळ्या नाहीयेत। आपण व्हॅलेंटाईन डे साठी हा केक बनवतोय म्हणून मी हार्ट शेप घेतलाय आणि त्या टीनला मी आतून सगळीकडनं बटर पेपर लावलंय आणि मैद्याने डस्टिंग केलेलं आहे। जे बॅटर आहे ते या टीन मध्ये टाकलंय आणि आपण टीनला छान टॅप करून घ्यायचंय, जेणेकरून ह्याच्यामध्ये जे बबल्स असतात ते ह्याचे गेले पाहिजेत। आपल्या इथे केकला वरून क्रॅक्स गेले आहेत, त्याला आता मी कव्हर करणार आहे आणि मग मायक्रोवेव्ह मध्ये पुन्हा त्याला 5 मिनिटांसाठी बेक करून घेणार आहे। गरम आहे त्यामुळे मी पूर्ण उघडत नाहीये।
त्याला मी फक्त नाईफ टेस्ट करून तुम्हाला दाखवणार आहे. आपला नाईफ सुद्धा क्लिअर आलेला आहे. याला आपण असंच गार करत ठेवणार आहोत अर्धा तास. आपला केक छान तयार झालेला आहे. मी याचा बटर पेपर वरून काढून घेतला आहे. हे पाहू शकता, स्पॉन्ज पण आपला खूप छान दाबला जातोय व्यवस्थित अगदी. आपण आता त्याचे स्लाइस करून घेऊया. मी असे 3 वेगवेगळे लेयर करून घेतलेले आहेत आणि आता आपण यांना फ्रॉस्टिंग करणार आहोत. आपण मगाशी जे क्रीम चीज फ्रॉस्टिंगला केलं होतं ते आता मी फ्रीजमधनं बाहेर काढलंय आणि आपण त्याला आता लेयर मध्ये लावून घेणार आहोत. मी आता बेसला पहिल्यांदा हे शुगर सिरप आहे हे लावून घेणार आहे. असं करून आपण त्याच्या एजेसवर लावायचे, कारण बेकिंग मध्ये बरेच वेळा एजेस ज्या आहेत त्या ओव्हर बेक झाल्यानंतर कडक होतात. मी यावर आता ही सेकंड लेअर ठेवली आहे. सुद्धा मी शुगर सिरपने या स्पॉन्जला वेट करणार आहे. आपण साइडने पण त्याला फ्रॉस्टिंग करायचंय. नेहमी लक्षात असू द्या, आधी आपण टॉपला करायचं मग साइडला करायचं. क्रमकोट पूर्णपणे देऊन झालेला आहे. मी आता हा जो केक आहे माझा त्याला हाफ एन अवर साठी रेफ्रिजरेट करणार आहे, जेणेकरून जो क्रमकोट असतो तो सेटल होतो. आपल्या केकचं जे क्रम कोटिंग आहे ते सेट झालेलं आहे. मी या फ्लॅपने आपल्या केकला घेणार आहे आणि लगेच त्याला मी आपला बोर्ड आहे तिथे ठेवायचं आपल्याला. वाव, परफेक्ट. आपला केक परफेक्ट बसलेला आहे या बोर्डवरती. थोडंसं क्रीम कधी कधी आपलं निघून येतं साईडचं, ते आपण टचअप करून लावून घ्यायचंय. आपण आता ह्याला सेकंड लेअर द्यायची. पण अशा प्रकारे आपलं जे केकचं आयसिंग आहे ते सेकंड लेअरला केकला लावून घ्यायचे आणि साईडला पण त्याच्या लावायचे. आणि मी इथे या भांड्यामध्ये गरम पाणी केलंय आणि माझा हा जो पॅलेट नाईफ आहे हा यात गरम करत ठेवला होता, तो मी आता वापरणार आहे. आपलं जे फ्रॉस्टिंग आपण केलेलं आहे केकवर त्याला आपण स्मूथ करायचंय. आपला आपण केकचे स्लाइस करताना जो एक्स्ट्रा केकचा क्रम निघाला होता त्याला मिक्सरमधनं ड्राय भांड्यातनं मी वाटून घेतलंय. त्याचा छान असा केकचा क्रम तयार झालेला आहे. केकला साईडने आपण असा लावून घ्यायचा, अलगद लावायचा. आपण त्याला एक छोटेसे असे डिझाईन देणार आहोत. वेल्वेट केक छान तयार झालेला आहे. चीज क्रीम फ्रॉस्टिंग आपण कसं करायचं घरच्या घरी आणि प्रीमिक्स सुद्धा घरी कसं बनवायचं ते आपण या एपिसोडमध्ये बघितलेलं आहे. तुम्ही हे नक्की करून पहा आणि तुमचा अभिप्राय मला माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. इथे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला बेल आयकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील.